एका गरीब बापाने फक्त 2 मिनिटं मागितली आणि पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही रडाल. एक गरीब कॅब ड्रायव्हर दररोज लोकांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवत होता, पण त्याचं स्वतःचं आयुष्य मात्र कुठेतरी थांबलं होतं. तो रोज रात्री उशिरापर्यंत गाडी चालवायचा, कारण त्याची छोटी मुलगी हॉस्पिटलमध्ये होती. तिला हृदयाचा गंभीर आजार होता. एका रात्री त्याच्या कॅबमध्ये एक श्रीमंत माणूस बसला. संपूर्ण रस्ताभर तो फक्त पैशांबद्दल आणि बिझनेस बद्दल बोलत होता. थोड्याच वेळात कॅब हॉस्पिटल समोर थांबली. ड्रायव्हरने हळूच हात जोडले आणि म्हणाला, साहेब फक्त 2 मिनिटं मिळतील का? मला माझ्या मुलीला भेटून यायचंय. तो श्रीमंत माणूस आधी खूप चिडला, पण जसं तो हॉस्पिटलच्या खोलीत गेला तसं त्याचं हृदयच बदलून गेलं. ती छोटी मुलगी ऑक्सिजन मास्क लावूनही हसत म्हणाली, पप्पा तुम्ही पुन्हा माझ्यासाठी थकलात ना? हे ऐकताच त्या श्रीमंत माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमधून फोन आला, तुमच्या मुलीच्या उपचारांचे सगळे पैसे कोणीतरी आधीच भरले आहेत. हे ऐकून तो कॅब ड्रायव्हर जोरात रडू लागला. त्या दिवशी त्याला समजलं, जगात श्रीमंत लोक खूप आहेत, पण माणुसकी जपणारे लोक खूप कमी असतात. माणुसकी जपणाऱ्या माणसासाठी व्हिडिओला एक लाईक करा.